श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करत अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा 21 सप्टेंबर 2025 या दिवशी सर्व पितृदर्श अमावस्या आहे। तर या सर्व पितृ अमावस्याला आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे या पद्धतीचा आजचा व्हिडिओ मी सांगणार आहे। आणि ताटात आपण जेवताना काय म्हणजे जे ताट श्राद्धासाठी जे पितरांसाठी आपण तयार करत असतो त्या ताटामध्ये काय टाकलं पाहिजे, कोणता विधी केला पाहिजे, कोणते नियम अटी पाळल्या पाहिजे या संदर्भात थोडक्यात माहिती आपल्याला मी आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे। तर बघा, सर्वप्रथम म्हणजे ज्या दिवशी आपल्या घरी श्राद्ध असते आणि सर्व पितृदर्श अमावस्या या 2 दिवसासाठी लक्षात ठेवायचं आहे की या दिवशी आपण आवर्जून केस कापायचे नाही आहेत, आपल्या डोक्यावरचे केस कापायचे नाही आहे, तसेच मुंडनसुद्धा या दिवशी करू नाही असं शास्त्रात सांगितलेलं आहे। त्यानंतर या दिवशी आहे ना, आपण जर केस कापले किंवा नख कापले तर आपल्या पितरांना या गोष्टीचा राग येत असतो, कारण हे अशुद्ध गोष्टी आहे, दरिद्रीचं प्रतीक आहे, हे आपण त्या दिवशी आवर्जून करायचं नाही। तसं पाहायला गेलं तर अमावस्याच्या दिवशी केस कापू नयेत। आणि दुसरा नियम म्हणजे घरात जर आपण काही शिजवत असू अन्न वगैरे, म्हणजे आपल्या घरात जो स्वयंपाक बनतो सकाळ संध्याकाळ, तर त्या स्वयंपाकामध्ये हरभरा म्हणजे हरभऱ्याची डाळ वगैरे, काळे उडीद, काळे मीठ, मोहरी खाऊ नये। या दिवशी हरभरा खायचा नसतो, काळे उडीद खायचे नसतात, त्यानंतर काळे मीठसुद्धा आणि मोहरी हे आपल्याला खाणे या दिवशी नक्कीच टाळायचं असते। त्या दिवशी आपल्या घरी श्राद्ध असते किंवा मग पितृपक्ष असतो, या दिवसामध्ये ह्या गोष्टी करणे आपल्याला अवश्य टाळायच्या असतात। आता वायुपुराणानुसार आपण जर श्राद्धात मांस भक्षण केलं किंवा मद्याचं सेवन केलं तर याचे भविष्यात आपल्याला गंभीर परिणाम भोगावे लागतात। तर त्या कारणास्तव आपण या आपल्या जे सर्व पितृ अमावस्या आहे आणि हे जो पूर्ण पंधरवाडा येतो, पितृपक्ष येतो, तर त्या दिवशी ज्या दिवशी आपल्या घरी श्राद्ध असतं त्या दिवशी आणि सर्व पितृदर्श अमावस्याला आपल्याला मद्यपान करायचं नाही आहे, आपल्याला मांसाहार कोणी करायचा नाही आहे, कारण ह्या गोष्टी वर्ज्य सांगितलेल्या आहे। ह्या गोष्टी शास्त्रानुसार म्हणजे दानवाच्या, देवाच्या नाही आहे तर राक्षसाच्या त्या गोष्टी आहे, राक्षसाचं ते खाद्य आहे। तर त्या कारणानं आपण या दिवशी हे जर कोणी ग्रहण करत असेल तर त्यांनी त्या दिवशी ते ग्रहण करायचं नाही आहे, नाहीतर आपले पितृ आपल्याला भविष्यात खूप अडचणी आणतात, प्रत्येक कामात अडचणी आणतात, प्रत्येक कार्यात आपल्याला अडचणी आणतात, आपल्या जीवनाला ते पूर्ण असे ग्रासून टाकतात आणि आपल्याला सुंदर असं आयुष्य जगू देत नाहीत। तर त्या कारणानं ह्या गोष्टी टाळायच्या आहेत। त्यानंतर कोणाचे समजा आता वयानुसार होत असते, तर कोणाचे गुडघे वगैरे दुखत असतील तर आपण तेल मॉलिश करत असतो, तर ज्या दिवशी आपल्या घरी श्राद्ध असते तर त्या दिवशी तेल मॉलिश करायची नाही आहे आणि सर्व पितृ अमावस्याला पण हे करणे टाळायचं आहे। तसं पाहायला गेलं तर मांस आणि मद्य हे एक प्रकार केलंच नाही पाहिजे, पण आता कोणी शरीर प्रकृतीसाठी करतं, कोणी आरोग्यासाठी करतं, कोणाचं काही मग शैक्षणिक दृष्टिकोनातून म्हणजे कोणाची पोलीस भरती वगैरे असतात, मिलिटरीचे असतात, तर त्या गोष्टीसाठी ते बॉडीसाठी वगैरे त्यांना करणं आवश्यक असतं, तर मग फक्त तुम्ही या दिवसामध्ये टाळा, अन्यथा तुम्ही करू शकता। बाकी मग जे दिवस देवधर्माचे असते त्या दिवसात तर प्रत्येक जण टाळतच असतो, ह्या गोष्टी काही सांगायच्या नाही। तर मग त्यानंतर बघा, आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचे आहे। ज्या दिवशी आपल्या घरी पितृ जेवत असतात, श्राद्ध जेवण असते, तर त्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ताटात आहे ना खारट पदार्थ ठेवायचे नाही आहे, लोणचं ठेवायचं नाही आहे, आपल्याला ह्या गोष्टी आवर्जून आपल्याला टाळायचं आहे। खारट पदार्थ आपल्या ताटामध्ये या दिवशी पितरांना ठेवायचं नाही आहे। कांदा लसूण विरहित जेवण आपल्याला बनवायचं आहे। त्यानंतर गाजर, वांगे आणि गवाराची भाजी ह्यासुद्धा आपल्याला गोष्टी बनवायच्या नाही आहे। साधं साधं बनवा, भात, कढी, त्यानंतर खीर अतिप्रिय असते, तर ही तुम्ही त्या दिवशी बनवायची असते श्राद्धाच्या दिवशी। आणि सर्व पितृ अमावस्याला तुमचं जर श्राद्धाच्या दिवशी जर पितरांना काही कारणास्तव जर जेवण दिल्या गेलं नाही, श्राद्ध घातल्या गेलं नाही, तर तुम्ही सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी आपल्या घरी ज्या पद्धतीने ज्या रूढी परंपरेनुसार स्वयंपाक बनवत आलेला आहे त्यानुसार आपण बनवून त्या दिवशी आपल्या घरचे श्राद्ध जेव घालायचं असते, नाही तर मग सर्व पितृ अमावस्याला आपल्याला ते श्राद्धाचं जेवण करू घालायचं असते। मधात जर काही अडचणी आल्या, श्राद्ध सोडून श्राद्धाच्या दिवशी जर काही अडचणी आल्या, तर आपल्या सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपले पितरांना तर्पण करायचं असते, पितरांना जलांजली आणि नैवेद्य द्यायचा असतो।
त्यानंतर लोखंडाच्या आसनावर बसून आपल्याला श्राद्ध करायचं नसते. तुम्ही मग आसनासाठी बघा रेशमाचे काही आपल्याला हे भेटतात, आसन भेटतात बघा. त्यानंतर घोंगडी भेटती. त्यानंतर मग लाकडाची एखादा पाट वगैरे असला तर मग त्यावरही तुम्ही बसू शकता, किंवा मग कुशाचं आसन असते तर त्याच्यावरही तुम्ही बसून पितरांना श्राद्ध जीव घालू शकता. त्यानंतर आवर्जून करायचा एक उपाय आहे. सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे, एक दीपदान करायचं आहे. तर ते दीपदान कसं करायचं आहे मी व्हिडिओ बनवलेलाच आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही तो पाहू शकता. किंवा या पंधरवड्यातून तुमच्याकडून जर दीपदान झालं नसेल, या 15 दिवसात पितरांना दीपदान करणं खूप आवश्यक असते. दक्षिण दिशेला दिवा एक लावायचा असते. कणकेचा असला तर अतिउत्तम. कणिक भिजवत असताना त्यामध्ये मीठ घालायचं नाही, थोडीशी चिमूटभर हळद टाकायची, ते कणिक भिजवायचं आणि दक्षिण दिशेला तोंड करून त्यामध्ये तिळीचं तेल म्हणजे तिळाचं तेल टाकून दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला हा दिवा लावायचा असतो. आणि आपल्याला सुद्धा दक्षिण दिशेला तोंड करून या दिव्याला दान, पितरांच्या सद्गतीसाठी दान करत आहोत असं सांगायचं असते. आता सर्व पितरी अमावस्याला आपल्याला पितरांना, आपले पित्र माघार घेणार आहेत या पृथ्वीलोकावरून, ते आता पितृलोकात जाणार आहे. तर तुम्हाला म्हणजे या मृत्यूलोकावरून आपल्या पितृलोकात जाणार आहे, सॉरी पृथ्वीलोकावरून म्हटलं तर मृत्यूलोकामध्ये जाण्यासाठी त्यांना आपल्याला म्हणजे एखाद्याला कसं आपण जायचं असलं की त्याची पाठवणी करतो, तर त्यानुसार आपल्याला पाठवणी करायची असते पितरांची. तर पाठवणी करताना आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा असेल तर तुमचं पंधरवाड्यात म्हणजे पितृपंधरवाड्यात आपल्या पितरांसाठी काहीही सेवा झाली नसेल, तुम्ही एकच ही एवढी सेवा करा आणि खूप चांगले आयुष्यात अनुभव वर्षभरासाठी यायला लागतात. पितरा आपल्याला खूप सद्गती मिळते आणि त्यांच्या आशीर्वाद देऊनच आपल्याला ते जातात. जाताना बघा आपल्याला कुणीतरी काहीतरी देऊन जात असतं. पाहुणे वगैरे आपल्या घरी आले तर ते आपल्याला थोडंसं काहीतरी देऊन जातात. 5-10 रुपये, लहान मुले असतील त्यांना गोळ्या बिस्किट वगैरे असं देऊन जातात. तर पितरांना आपल्याला काहीतरी द्यायचं असते. कोणी आपल्या घरी आलं तर त्यांना आपण कपडे वगैरे घेतो, पाठवणी करताना शिदोरी बांधून देतो. अशा पद्धतीनं आपण त्यांचा निरोप घेत असतो. तर आपल्या पितरांचा निरोप घेताना त्यांना जाण्याचा मार्ग असतो पिंपळाचे झाड आणि येण्याचा सुद्धा मार्ग असतो पिंपळाचे झाड. तर पिंपळाच्या झाडावरूनच पित्र आपल्या घरी येत असतात. तर आपल्याला त्या दिवशी अशाच पद्धतीचा दिवा म्हणजे कणकेचा दिवा बनवायचा. नाही झालं तर मग पंती करा, पण कणकेचा दिवा सगळ्यात उत्तम असतो. पितरांसाठी कणकेचा दिवा खूप उत्तम असतो. तर एक कणकेचा दिवा बनवा, त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर हे घाला, हळद घाला आणि ते कणिक भिजवा, थोडंसं दिवा बनवा. तिळाचं तेल टाका, नसेल तर मग तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तेही सुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि आपल्याला हा दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली दक्षिण दिशेला तोंड करून. आता खूप जणांचा प्रश्न असतो, ताई पिंपळाचं झाडच नाही आमच्याकडे, मग काय करायचं? मग तुम्ही आपल्या घराच्या बाहेर हा दिवा लावू शकता. मग आता झाडच नाही आहे तर मग काय करणार आहे? शहराच्या ठिकाणी नाही भेटत लवकर झाड, तर मग अशा ठिकाणी तुम्हाला मिळालं तर अतिउत्तम, नाही मिळालं तर मग तुम्ही दक्षिण दिशेला जसं रोज लावत होतो याप्रमाणे सुद्धा तुम्ही दीपदान या दिवशी आवर्जून करायचं आहे. बघा, हे दीपदान केल्याने ना आपल्या पितरांना आपण निरोप दिल्याचा आनंद राहतो. बघा आपल्या घरी पाहुणे आले आणि आपण घरीच नाही आहे, ते चालले, मग त्यांना वाटतं, थोडंसं मनात खंत वाटते की बघा यांनी जाण्यासाठी सुद्धा आम्हाला जायचं होतं पण हे 2 मिनटंसुद्धा थांबले नाही का नाही. त्यासाठी आपल्या पितरांना आपल्याला आशीर्वाद द्या आणि आम्हाला आमच्या आयुष्यातील अडचणी कमी करा अशी प्रार्थना करून आपल्याला दक्षिण दिशेला दीपदान या दिवशी करायचं असतं. तर आवर्जून तुम्ही हा उपाय करा आणि नक्की सांगा मला काय अनुभव येतो, कारण या गोष्टीचा अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे. कारण जन्मकुंडलीत खूप पितृदोष निघाला होता, तर मग सर्व काही करून पाहिलं, पण या गोष्टीने केंद्रात सांगितलेली ही आहे गोष्ट, तर त्याप्रमाणे मी दरवर्षी करते. तर मला खूप चांगले चांगले अनुभव आयुष्यात यायला लागले आहेत. त्यानंतर या दिवशी तुमच्या घरी कुत्र येऊ, गाय येऊ, काही येऊ, त्यांना बिना जेवल्याचं किंवा मग चहा तुमच्या यथासांग जे तुम्हाला देता येईल ते त्यांना द्यायचं आणि त्यांना थोडंसं खाऊ घालून पाणी वगैरे पाजून तरी पाठवायचं. तर असा होता आजचा व्हिडिओ. माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा तुम्ही चॅनलला लाईक केलं, शेअर केलं, सबस्क्राईब केलं तर मला एका अशा नवीन नवीन व्हिडिओ बनवायला एक उत्साह येतो आणि ते मी आपल्या चॅनलवरती अपलोड करत राहते. आणि वेळ जास्त खात नाही, जे महत्त्वाचं आहे तेच सांगते, पटापटा सुरुवातीपासूनच महत्त्वाचं सांगते तर शेवटपर्यंत. तर व्हिडिओ सगळे पाहत जा. तर भेटूया एका अशाच व्हिडिओला घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.